नमस्कार। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमत्स्यादिलक्ष्यम एकम नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमस्कार, मी अंबादास मजगे पुन्हा एकदा आपलं भज गोविंदम या चॅनलमध्ये मी स्वागत करतो। जो आपण विषयाचं मंथन करतो आहे तो विषय आहे श्रीमद आद्य शंकराचार्य यांचा चर्पट पंजरिका स्तोत्रातील एका श्लोकाचा एका मंत्राचा आपण विचार करतो आहोत। ते समजून घेत आहोत की शंकराचार्यांना नेमकं सांगायचं काय आहे। आद्य शंकराचार्य यांना हा स्तोत्र सांगण्याचा विचार केव्हा आला किंवा प्रेरणा केव्हा मिळाली त्याविषयी आपण यापूर्वी जाणलेलंच आहे। दिनमपि रजनी सायं प्रातः या पहिल्या मंत्रातून काळामागून काळ जातो आहे, ऋतूमागून ऋतू जात आहेत याविषयी आपण विचार केला की माणूस मात्र आपला पाश सोडत नाही, आपली आशा सोडत नाही। त्यानंतर दुसऱ्या मंत्रामध्ये त्रिविध तापाविषयी सांगितलेले, मागे अग्रे वन्नी पृष्ठे भानू, मागून पुढून नेहमी जो आहे तो त्रास आहे, ताप आहे, तरीसुद्धा माणूस त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही। जे पाश आहे त्या पाशामध्ये मात्र तो बांधलेलाच असतो। तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलेले, यावद वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवारो रक्तः। माणूस आयुष्यभर पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करत असतो, सातत्यानं तेच कार्य करत असतो, पण ज्यावेळेस ही वित्त कमावण्याची धमक कमी होते, वार्धक्य जवळ यायला लागतं, देह जर्जर होतो, तेव्हा मात्र स्वतःची नातलगसुद्धा नातलग राहत नाहीत असं त्यांना सांगायचं। म्हणून म्हणतायत की मूर्खा मूढा आता तरी गोविंदाला भज, आता तरी गोविंदाचं स्मरण कर, गोविंदाच्या विचाराचं चिंतन कर, गोविंदाच्या विचारावर जगण्याचा प्रयत्न कर। याचाच अर्थ भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। आणि शेवटी काळाच्या शेवटी आयुष्याच्या शेवटी प्राप्ते सन्निहिते मरणे नाही रक्षते डुकरूही करणे। त्यानंतर पुन्हा जर तू काही जरी केलंस तरी त्याचा उपयोग होणार नाही, किती जरी अध्ययन करायला लागलो आयुष्याच्या शेवटी तरी उपयोग होणार नाही, कागदी ज्ञान तिथं उपयोगी येणार नाही। तर आयुष्याची वृत्ती तशी बनवावं लागेल, आयुष्यच तसं बनवावं लागेल, आमचा जीवन मंत्रच त्या प्रकारे बनला पाहिजे, तरच हे होऊ शकतं असं तिसऱ्या मंत्रात त्यांनी सांगितलेलं आहे। आज आपण त्यांचा चौथा मंत्र त्याविषयी आपण विचार करूया। जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर बहुकृत वेश पश्यन्नपिचन पश्यति मूढ उदरनिमित्तं बहुकृत वेश भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही रक्षते डुकरूही करणे। अतिशय सुंदर रीतीने पहिल्या 3 श्लोकामध्ये त्यांनी सामान्य माणसाचं वर्णन केले, तो किती ताप सहन करतोय, कशासाठी तर जगण्यासाठी। आता आणखीन काही माणसाचं वर्णन आहे आणि ती माणसं स्वतःसाठीच जगतात, परंतु काही वेश धारण करतात, वेगवेगळ्या कृती करतात आणि त्या कृती खरं म्हणजे जीवननिष्ठा असायला पाहिजे, तो जीवन मंत्र असला पाहिजे, तो जीवनाचा स्वभाव असला पाहिजे। पण ते स्वभाव न होता फक्त शरीराचा स्वभाव असं मानून त्या प्रकारे शरीराला वेश धारण करणे, बाह्यांगाला रंग देण्याचा प्रयत्न यातून केलेला आपल्याला दिसतोय। की जटिलो मुंडी लुंचित केश, जटिलो म्हणजे जे जटा बांधलेले आहेत, जे केसांच्या जटा जे बांधलेले आहेत,
खरं म्हणजे केसाच्या जटा बांधण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतील, पण खऱ्या अर्थानं रंग जो लागायला पाहिजे तो अंतःकरणाला लागला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की जटिलो मुंडी. कुणी काय करतात की जटा ठेवतात, त्याचे वेगवेगळे आकार देतात, काही जण मुंडन करतात आणि आपण खूप मोठे भक्त आहेत असं भासवतात. काही जण केशलोचन करतात, लुंचित केश. काही जण भगवी वस्त्र धारण करतात किंवा वेगळ्या रंगाची वस्त्र धारण करतात. काशा यांबर बहुकृत वेश, वेगवेगळे वेश धारण करतात. पश्यन नपिचन पश्यते मूढ उदरनिमित्तम बहुकृत शोक. माहीत असून सुद्धा न करणे, पाहत असून सुद्धा न पाहिल्यासारखं कर. पश्यन नपिचन पश्यते मूढ. पाहत असून सुद्धा न पाहिल्यासारखं करणे. पोटासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या वेशभूषा माणूस करतोय, पोटासाठी असं वेगवेगळ्या प्रकारचं दुःख सहन करतोय असं शंकराचार्यांना सांगायचं आहे. आणि एवढं दुःख सहन करून वेगवेगळ्या वेशभूषा करूनसुद्धा अरे तुला कुणी वाचू शकणार नाही जर तू गोविंदाचं भजन केलं नाहीस, गोविंदाचं स्मरण केलं नाहीस, गोविंदाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाहीस तर कुणीही वाचू शकणार. म्हणून सांगितलेले भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरही करणे. किती सुंदर रीतीने सांगतात बघा. म्हणजे किती सखोल समाजाचं लोकांचं ज्ञान असेल. शंकराचार्य तर संन्यासी होते, पण सामान्य माणसाच्या किती तापाचं त्यांना ज्ञान आहे, किती अध्ययन आहे, किती खोलवर विचार आहे. आज जसं पुढे जाऊ ना तसं तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की माणूस कशा कशा गुरफटल्या जातोय. आशेमध्ये, मायेमध्ये, पाशामध्ये तो गुंततच असतो, पण त्याच्यातून सुटण्याचा तो कधी प्रयत्न करत नाही. आणि ते सुटण्यासाठी तू प्रयत्न कर असंच आपल्याला शंकराचार्य त्यांच्या या स्तोत्राद्वारे आपल्याला समजावतात. या स्तोत्राचं खरं जर म्हटलं ना काही वेळेस प्रभात समयी जी प्रभात फेरी निघते त्यामध्ये सुद्धा हे गायलं जातं आणि इतकं सुंदर वाटतं ते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरी करणे. असं म्हणताना एक एक शब्द जर समजला तर बरं का काय होतं बघा. आपल्याकडे एक फार विचित्र अवस्था होऊन गेलेली आहे. आपण म्हणतो सगळं, पण त्याप्रमाणे आपल्या जे शब्द आहेत ते आपल्यामध्ये उतरत नाही. पण आम्ही शिक्षक असताना एक प्रार्थना असते, प्रार्थनेनंतर प्रतिज्ञा घेतो आपण. जनगणमन झाल्यानंतर आपण प्रतिज्ञा घेतो. ते प्रतिज्ञेमध्ये काय आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, सगळं बांधव माझे बांधव आहेत, सर्व भारतीय माझे बांधव, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. हे सगळं आपण म्हणतो करतो, पण खरंच परंपरांचा अभिमान वाटतो का बरं? भारत माझा सारे भारतीय माझे बांधव असं म्हणतात मुलं आणि एकमेकाला मारायला तयार होतात. म्हटलं म्हणजेच काय झालं की शब्द तोंडातून निघाले पण हृदयापर्यंत नाही पोचले. म्हणून शब्द हृदयापर्यंत पोचले पाहिजे. म्हणून शंकराचार्यांची जे हे स्तोत्र आहे ना ते आपल्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. एक एक शब्द उच्चारताना आपल्याला वाटलं पाहिजे की याचा अर्थ आहे आणि मी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. हे प्रत्येक शब्द म्हणताना जाणवलं पाहिजे. हे जमलं ना की नक्कीच माणसाचं जीवन ऊर्ध्वगामी बनणार हे मात्र लक्षात ठेवा. गृहस्थीचं अधपतन होऊ नये यासाठी प्रयत्नशील असे शंकराचार्य आहेत.
खूप सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला या गोष्टी समजावलेल्या आहेत पहा. थोडक्यात जर विचार केला तर जटिलो मुंडी ते झालं, लुंची काही जण केश लोचन करतात, काश्याम भगवे वस्त्र धारतात, काही जण पाहतात पण पाहूच शकत नाहीत. दुर्योधनासारखी माणसं असतात की जानामी धर्मन नचमे प्रवृत्ती जानामी अधर्मन नचमे निवृत्ती. दुर्योधन म्हणायचा मला माहीत आहे धर्म काय चांगलं काय, पण मी ते करू शकत नाही, म्हणजे सोडण्याची इच्छाच नाही. जानामी अधर्मन नचमे निवृत्ती, अधर्म काय हे माहीत आहे पण मला तो सोडा वाटत नाही, धर्म काय तो मला धरावा वाटत नाही, तो करावा वाटत नाही. असं कसं चालेल? आणि माहीत असताना न करणं हे खऱ्या अर्थानं पातक समजलं जातं. म्हणून असा विविध प्रकारचे वेश बाह्यांगानं करणाऱ्यांना शंकराचार्य म्हणतात की अंतिम समय हे कामाला तुम्हाला येणार नाही, त्यासाठी गोविंदाचंच भजन आपल्याला करावं लागेल. संन्यासाच्या विषयी खास करून हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये बरेच जे उदाहरणं आहेत ते संन्यासासाठी दिलेले आहेत. म्हणून संन्यासी कसा असला पाहिजे, तर संन्यासी हा जो आहे तो त्याचं वैराग्यानं त्याच्या जीवनवृत्तीनं बनला पाहिजे. त्याचे जे स्वभाव आहे ते स्वभावानंच संन्यासी झाला पाहिजे, नाही की कपड्यांनी नाही. कपड्यांनी तर आपण पिक्चरमध्ये सुद्धा पाहतो ना, अनेकांनी भगवी वस्त्र धारण केलेले असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र धारण करून संन्यासीचं ते दाखवलं जातं, पण खऱ्या अर्थानं ते संन्यासी असतात का? नव्हे. म्हणून नाथ महाराजांचा किंवा तुकाराम महाराजांचा ड्रेस घालून तुकाराम होता येत नाही, त्यासाठी तुकाराम नाथ आणि ज्ञानेश्वरांची वृत्ती असावी लागते. त्यांच्याप्रमाणे जीवन असलं पाहिजे. त्यांचे जे जिज्ञासेनं त्यांनी जे जीवन जगलेले आहेत आणि जगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तसे प्रयत्नवादी आपण असलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या प्रकारे गोविंदाची भक्ती केलेली आहे, भगवंताची भक्ती केलेली आहे आणि ती करण्यासाठी जो मार्ग आपल्याला सांगितला आहे त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण तसं बनू शकतो. आणि आपल्या संस्कृतीसुद्धा सांगते बघा, रामो भूत्वा राम वेजेत, कृष्ण भूत्वा कृष्ण वेजेत. राम बनून रामाचं पूजन करायचं आहे, कृष्ण बनून कृष्णाचं पूजन करायचं आहे. पण आपण काय केलं, यांना फक्त देव केलं आणि देव केल्यामुळं काय झालं, ते पूजनीय झाले. एका मंदिरामध्ये आपण त्यांना बंदिस्त करून टाकलं. पण रामासारखं आपण बनू शकतो असं आपल्याला वाटतच नाही. तुकाराम महाराजांसारखं आपण बनू शकतो असं आपल्याला वाटतच नाही, कारण व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला ते घाटा वाटतो. पण विचार करा, या संतांचं कॅरेक्टर करणारे जे लोक असतात ना, ते लाखो रुपये कमवतात. नुसतं कॅरेक्टर केलं तर, पिक्चरमध्ये म्हणा, सिरियलमध्ये. विचार करा, त्यांच्या एवढं प्रचंड ज्ञान जर असेल, त्यांना हे सगळ्या ह्याचं ज्ञान असल्यानंतर मला सांगा, व्यवहार कौशल्य न यायला काय झालं? फार मोठी गोष्ट नाही, ती येऊ शकते. पण या व्यवहाराच्याही माणसानं पुढं गेलं पाहिजे आणि गोविंदाला भजलं पाहिजे, ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन या संतांनी आपल्याला करून दिलेलं आहे. म्हणून शंकराचार्य सांगतायत की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरून करणे. त्यांनी संन्यासाविषयी काही गोष्टी सांगितल्या, म्हणून त्याविषयी आपण थोडासा विचार करू की भगवद्गीतासुद्धा सांगते संन्यास कशाला असायचं, कसा असतो, कशाला म्हणायचं. काम्यानाम कर्मणाम न्यास. कामना ज्या आहेत ना, तर ते काम्यानाम कर्मणा न्यास, कर्माच्या मागची जी कामना आहे ती कामनेचा त्याग केला पाहिजे. आज तर सगळ्या कामना घेऊनच आपण देवाकडे चाललो. किती विचित्र आहे पहा. कामना रहित होऊन काम करायचे, कामनेचा नाश झाला पाहिजे. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदोच्यते. स्थितप्रज्ञाचं लक्षणांचं वर्णन करताना भगवंत सांगतायत की कामना गेली पाहिजे, आत्म्यामध्ये तो रममान असला पाहिजे. आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. किती सुंदर वर्णन.
आपण कसं आहे, गीता वाचत नाही, उघडत नाही, फक्त ऐकायचं, पारायण करायचं. पारायण करू नये अशातला भाग नाही, पण पारायण करताना एक एक शब्द मनाला भिडला पाहिजे, अशा रीतीनं करावं. ते खरंच गरजेचं आहे. पारायण तर तितकंच गरजेचं आहे, नाही असं, पण त्याचा अर्थ एक तरी ओवी अनुभवावी असं सांगितलेलंच आहे ना संतांनी. मग तसा एक तरी श्लोकाचा अर्थ, एखाद्या शब्दाचा अर्थ, आणि भगवद्गीता तर एवढी श्रेष्ठ आहे पहा की एका एका शब्दावर माणसांनी आयुष्य जगलेले. आयुष्य. कर्मयोग हा शब्द टिळकांनी घेतला आणि पूर्ण बघा गीता रहस्य लिहिलं आणि स्वतः देखील जगून दाखवले. अहिंसा हा शब्द, एक शब्द घेतला गीतेमधला महात्मा गांधीजींनी, तो पूर्ण जगाला सांगितला. गीतेमध्येच एक स्वाध्याय नावाचा शब्द आहे. त्या स्वाध्याय नावाच्या शब्दावर पूजने पांडुरंग शास्त्री आठवलेंनी अख्खं जीवन व्यतीत केलं आणि अनेकांना त्या प्रकारे जीवन व्यतीत करण्यासाठी प्रेरितसुद्धा केलेलं आहे. असे एक नाही अनेक उदाहरणं देता येतील. एका एका शब्दावर माणूस जीवन जगू शकतो. म्हणून सगळ्याचं सार जर काय असेल तर माणसाचं जीवन स्वतः बदलणे, आणि त्यासाठी काम्यानाम कर्मणाम न्यास. संन्यासाचा अर्थच आहे की कामना गेली पाहिजे, आणि अशा कामना अंतःकरणातून निघून गेली पाहिजे. स्वार्थ नसला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि असा निस्वार्थ असलेला साधू, निस्वार्थ असलेला संन्यासी शंकराचार्यांना अपेक्षित आहे. ते कसा विरोध करतील बरं? ते स्वतः संन्यासी होते, संन्यासाचा कसा विरोध करतील? संन्यासाचा नाही. ते त्याच्यातली जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती असायला पाहिजे हे समजावत आहेत. काय भुललीशा वरली या रंगा, असं नको. वरच्या रंगाला न भुलता अंतरंगाला भुललं पाहिजे, अंतरंग बदललं पाहिजे. काहीतरी आपल्याला जमणं झालंय म्हणून संन्यास घेणं, पटणं झालंय म्हणून संन्यास घेणं ही योग्य गोष्ट नाही. तर संन्यास हा होत असतो म्हणून सांगितलं. संन्यास घ्यायचा आहे नाही, द्यायचा आहे नाही, ती तशी वृत्ती बनली पाहिजे. अशी वृत्ती बनली तरच माणूस संन्यासी हो. स्वतःहून बनली पाहिजे ती सुद्धा. कोणाच्या प्रेरणेत येऊन, दबावात येऊन, किंवा कुठल्या प्रलोभनाला बळी पडून हा संन्यासी कधी होत नसतो. म्हणून भगवा रंग हा वैराग्याचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून त्याग असला पाहिजे, मनामध्ये त्यागसुद्धा असला पाहिजे. पण तो त्याग कसा? तर समर्पणाचा झाला पाहिजे. कंटाळा यायला म्हणून सोडणं हा त्याग केला, मी चहाचा त्याग केला असं म्हणतो, तसा त्याग नको आहे. तर कसा त्याग असला पाहिजे? तर समर्पण. मला माहीत आहे ह्याच्यामध्ये काय आहे, चांगलं आहे, आणि म्हणून ते चांगलं चांगलं देणं. बघा फुलं आपण कसे वाहतो देवाला? चांगले. थोडे फाटके वगैरे असतील तर चालतात का? नाही, कारण ते चांगलंच असलं पाहिजे. म्हणून आमचं कर्मसुद्धा चांगलं असलं पाहिजे. चांगलं कर्म अर्पण करणं ही खरी पूजा आहे. म्हणून त्याच्यामध्ये कुठली आपली कामना नसली पाहिजे. कामनेत प्रेरित होऊन सुद्धा माणसाने हे काम केलं नाही पाहिजे, कामनेने प्रेरित होऊन. म्हणून जो भगवद्गीतेचे जो अध्याय आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत. त्याचं खरंच आपण चिंतन करावं, विचार करावा, आणि त्या प्रकारे आपली नैतिक वृत्ती बदलावी, स्वभाव बदलावा. संन्यासाची ही एक आध्यात्मिक वृत्ती असते. ती आध्यात्मिक वृत्ती ही आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. आपल्यामध्ये सुद्धा ही वृत्ती नक्कीच येऊ शकते, पण त्यासाठी आपण प्रयत्नरत असलं पाहिजे. आणि शंकराचार्याच्या या श्लोकानुसार जर आपण चालत राहिलो, आपण कार्य करत राहिलो, तर नक्कीच आपण ही गोष्ट करू शकतो आणि भगवंताचं आवडतं देखील आपण बनू शकतो. तसं आवडतं बनण्यासाठी आपल्याला प्रेरणा ही नेहमीसाठी ही मिळणार आहे या स्तोत्रामधून. म्हणून सातत्यानं आपण याचा विचार करूया, आणि संध्याकाळी सकाळी चरपट पंजरिका स्तोत्र आहे ना, ते नक्की एकदा आपल्या टी व्हीवर म्हणा, मोबाईलवर म्हणा, तुम्ही ऐकत जा.
अतिशय सुंदर आहे आणि त्यामधून खूप आपली एक वृत्ती बहारणार आहे, खूप सुंदर बनणार आहे. असं सुंदर विश्व आपल्याला समोर, सुंदर विषय शंकराचार्यांनी मांडलेला आहे. त्याचा छोटासा बालबोबड्यापणानं हा एक प्रयत्न करतो आहेत. यामध्ये अनेक चुका होत असतील, होणारे आहेत, त्यात सर्वांनी पदरात घ्याव्या. जो काही वाईट वाटत असेल किंवा जो माझं चुकलं असेल तो सोडून द्या, तो भाग. जे चांगलं वाटत असेल तो द्या. कारण कसे शंकराचार्यांची आगाध बुद्धी, आपली छोटीशी बुद्धी, त्या छोट्याशा बुद्धीतून आपण हे मोती काढण्याचा ह्या प्रयत्न करतो आहे. म्हणून तसे प्रयत्न करू, आणि प्रयत्न केल्याशिवाय निघणार नाही. आपली बुद्धी केव्हा मोठी होईल? जेव्हा असं करत करत जाऊ तेव्हा आपण मोठे होत जाऊ, मोठी बुद्धी होईल, प्रगल्भही बनेल. पण त्यासाठी प्रयत्न तर असावा. तसाच एक प्रयत्न आपण करतो आहे. याला आपण सर्वांनी सहकार्य कराल ही अपेक्षा या ठिकाणी थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.